नमस्कार मित्रांनो आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 यामधील आपण पहिले प्रकरण पाहणार आहोत। त्यासोबतच या पार्ट 2 मध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत त्याची माहिती घेणार आहोत। तर इयत्ता 9वी मधील गणितात पार्ट 2 कोणकोणते धडे आहेत ते आपण पाहू। हे इयत्ता 9वीचं पुस्तक आहे गणिताचं। तर आता इयत्ता 9वी मध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत ते पाहू आपण। तर इयत्ता 9वीच्या गणितात हे जे दिलेले आहे हे आपल्याला धड्याची नाव आणि त्यात आपल्याला कोणते टॉपिक आहेत ते दिलेले आहे। आपण ते न पाहता इंडेक्स पाहू। तर इंडेक्स मध्ये भाग 2 मध्ये 9 धडे आहेत। त्यामधील पहिला धडा आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री। तर आपला पहिला धडा आहे बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री, भूमितीचे मूलभूत संबोध मराठीत बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री। दुसरा आहे पॅरलल लाइन्स। तिसरा आहे ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण। चौथा आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाची रचना। पाचवा आहे क्वाड्रिलॅटरल। सहावा कोणता आहे? सहावा आहे सर्कल, वर्तुळ। सहावा आहे वर्तुळ। सातवा आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री। आठवा आहे ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती। व सर्वात शेवटचा आहे सरफेस एरिया अँड व्हॅल्यूम। तर आपण आता पाहू पहिला धडा। तर हा जो पहिला धडा आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री। तर या पहिल्या धड्यात आपल्याला काय काय शिकायचं आहे? पॉइंट, लाइन अँड प्लेन। दुसरं बिटवीननेस। तिसरं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स। चौथं कंडिशनल स्टेटमेंट्स आणि पाचवं प्रूफ। तर या प्रकरणाच्या सुरुवात करण्याआधी काय माहिती दिलेली आहे ती पाहू आपण। पहिली दिली आहे बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री, पॉइंट, लाइन अँड प्लेन। तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स दिलेले आहे। दुसरा आहे बिटवीननेस, हे आपण एवढं पाहू। चित्रात ही आकृती पहा कशी दिसते। ही आकृती आहे पिरॅमिडची। इथे दिलेलं आहे डिड यू रिकग्नाइज द ॲडजसंट पिक्चर, इट इज पिक्चर ऑफ पिरॅमिड। हे जे पिक्चर मध्ये चित्र दिसत आहे ते आहे पिरॅमिडचं। इट इज अ पिक्चर ऑफ पिरॅमिड्स इन इजिप्त। तर इजिप्त मध्ये जे पिरॅमिड आहेत त्याचं हे चित्र आहे पिरॅमिडचं। पिरॅमिडचं चित्र आहे। इट इज अ पिक्चर ऑफ पिरॅमिड इन इजिप्त बिल्ट 300 years बिफोर ख्रिस्टियन एरा। म्हणजे 3000 वर्षापूर्वी ख्रिस्तियन एरामध्ये ते बांधलेलं होतं। हाऊ द पीपल वेअर एबल टू बिल्ड सच ह्यूज स्ट्रक्चर इन सो ओल्ड टाइम। म्हणजे तेवढ्या जुन्या काळात लोक कसं काय बांधत होते। इट इज नॉट पॉसिबल टू बिल्ड सच ह्यूज स्ट्रक्चर विदाउट डेव्हलप्ड नॉलेज ऑफ जिओमेट्री अँड इंजिनिअरिंग। ते म्हणतात तसं बांधण्यासाठी काहीतरी भूमितीचं किंवा अभियांत्रिकीचं ज्ञान आवश्यक आहे। म्हणून आपण द वर्ड जिओमेट्री इटसेल्फ सजेस्ट्स द ओरिजिन ऑफ द सब्जेक्ट। इट इज जनरेटेड फ्रॉम द ग्रीक वर्ड। जिओमेट्री हा जो शब्द आहे हा शब्द जो ग्रीक शब्द आहे जिओ म्हणजे अर्थ, पृथ्वी, आणि मेट्रिया म्हणजे मेजरिंग, मोजणे।
So it can be guessed that the subject must have evolved from the need of measuring the earth, that is land, म्हणजे भूमी. Geometry was developed in many nations in different periods and for different constructions. The first Greek mathematician Thales had gone to Egypt. It is said that they determined height of pyramid by measuring the shadow and by using properties of similar triangles. Ancient Indians also deep knowledge of geometry. In Vedic period, people used geometrical properties to build altars. The book Shalv Sutra describe how to build different shapes by taking measurements with the help of string. In of course time, the mathematician Aryabhat, Varahamihir, Brahmagupta, Bhaskaracharya and many others have given valuable contribution to the subject of geometry. आता या भूमितीत जे गणितज्ञ होऊन गेलेत, उदाहरणार्थ कोणते आहेत? आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य आणि असेच बरेच जे गणितज्ञ शास्त्रज्ञ होऊन गेलेत, त्यांनी भूमितीमध्ये अभ्यास केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत बेसिक पॉइंट्स इन जिओमेट्री. Basic concept in geometry: point, line and plane. We do not define number similarly. We do not define a point, line and plane also. These are some basic concept in geometry. Lines and planes are set of points. Keep in mind that the word line is used to sense straight line. आता आपण पाहू coordinate of points and distance. इकडे पहा आकृतीत या एक संख्या रेषा दाखवलेली आहे. ही जी संख्या रेषा आहे या आकृतीत दाखवलेली आहे. संख्या रेषेवर 0 पासून उजव्या बाजूला 0 1 2 3 4 5 अंक आहेत व डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 हे अंक आहेत. आणि हे जे O D E C B A A B C D E व O ओरिजिन हे जे पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. ते कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इने 3 हा अंक दर्शवलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी ने 1 हा अंक दर्शवलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ ने 0 हा दर्शवलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी ने -2 हा दर्शवलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी ने -3. कोऑर्डिनेट ऑफ ए ने -5. इथे आपण आता पाहू. Here the point D on the number line denotes the number 1. So it is said that 1 is the coordinate point of D. The point B denotes the number -3 on the line. Hence the coordinate of point B is -3. Similarly, the coordinates of point A and E are -5, 3 respectively. The point E is 2 unit away from point D. It means that the distance between point D and E is 2. Thus, we can find the distance between 2 points on number line by counting number of units. The distance between point A and B on the above number line is also 2. Now let us see how to find distance with the help of coordinate of points. To find the distance between the 2 points, consider their coordinates and subtract the smaller coordinate from the larger. म्हणजे लहान्या कोऑर्डिनेट पासून मोठा मायनस करायचा. The coordinates of point D and E are 1 and 3 respectively. We know that 3 हा 1 पेक्षा मोठा आहे. 3 is greater than 1. Therefore, the distance between points E and D is equal to 3 minus 1 equal to 2. आता आपण 2 उदाहरण पाहू. The distance between point E and D is denoted as D in bracket E comma D. This is the same as length of ED. That is the length of the segment ED. आता आपल्याला जर या संख्या रेषेवर E आणि D मधले डिस्टन्स दर्शवायचं असेल तर डिस्टन्स ऑफ E, D बरोबर
ईवर कोणती संख्या आहे? ई या कोऑर्डिनेट पॉईंटवर 3 आहे. डीवर काय आहे? डीवर 1 आहे. याची वजाबाकी करायची. मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट वजा करायचा. तर इथे डिस्टन्स ऑफ ई कॉमा डी बरोबर काय येईल? पहा, डिस्टन्स ऑफ ई कॉमा डी बरोबर 3 वजा 1 बरोबर 2. त्यालाच कसं लिहितात? लेंथ ऑफ ई डी बरोबर 2. डिस्टन्स ऑफ ई कॉमा डी बरोबर लेंथ ऑफ ई डी बरोबर 2. सिमिलरली डिस्टन्स ऑफ डी कॉमा ई बरोबर 2. आता डिस्टन्स ऑफ सी कॉमा डी बरोबर दिलं. सी चे कोऑर्डिनेटचा नंबर काय? 1 वजा डीचा वजा 2. वजा वजा अधिक होतील. 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणून डिस्टन्स ऑफ सी कॉमा डी बरोबर लेंथ ऑफ सी डी बरोबर 3. सिमिलरली डिस्टन्स ऑफ डी कॉमा सी बरोबर 3. नाउ लेट अस फाइंड डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी. द कोऑर्डिनेट ऑफ ए is -5 and that of b is -3. -3 is greater than -5. Therefore distance of a comma b equal to -3 minus in bracket -5. आता इथे -3 वजा वजा अधिक होतील. -3 अधिक 5 बरोबर 2. From the above example it is clear that the distance between the two distinct points is always a positive number. Note that if the two points are not distinct then the distance between them is 0. आता हे काय आहे पहा, इथे चांगले रिमेंबर दिस, हे ध्यानात ठेवा. The distance between two points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. जे आपल्याला जर अंतर काढायचं असलं तर लार्जर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट हा वजा करायचा, तर आपल्याला डिस्टन्स काढता येईल. दुसरं काय? द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज नॉन निगेटिव्ह रियल नंबर. जे अंतर आहे एनी टू पॉइंट मधलं हा नॉन निगेटिव्ह नंबर असेल, रियल नंबर असेल. आता आपण हे बिटवीननेस आणि पुढचं हे प्रॅक्टिस सेट 1.1 हे आपण पुढच्या तासिकेत पाहू. पण आता फक्त आपण पहिला चॅप्टर सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे आपण पुढच्या तासिकेत प्रॅक्टिस सेट 1.1 हे पाहू.